हा व्हिडिओ माझ्या एडिटोरियल सिरीज मधला पार्ट 2 आहे। त्यामुळे हा व्हिडिओ एका वृत्तपत्रातील संपादकीय लेख म्हणजेच एडिटोरियलवर आधारित आहे। विषय आहे गॅरंटीज। हा व्हिडिओ तुमच्या राजकीय मते सुधारण्यास मदत करेल आणि तुम्हाला या पॉलिटिशियन्स लोकांचे काही कटू सत्य देखील माहित होईल। सर्वांना नमस्कार, मी विशाल राणे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल। ही लोकसभा निवडणूक आता 6व्या टप्प्यात गेली असून या निवडणुकीत गॅरंटीजची बरीच चर्चा झाली आहे। या रेसमध्ये उडी मारणारे नवीनतम म्हणजे आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल की गॅरंटी याची अनाउन्समेंट केली आहे। त्यांनी मोदी की गॅरंटी याला जुळवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी 10 गॅरंटीची घोषणा केली जे इंडिया अलायन्स सत्ता जिंकल्यावर अंमलबजावणी करेल। त्यांनी मतदारांना दररोज 24 तास वीज पुरवठा, तेही गरिबांना मोफत, सुधारित सरकारी शाळा, प्रत्येक गावात आणि परिसरात दवाखाने, जिल्हा रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवणे, चीनच्या ताब्यात आलेली भारतीय जमीन परत घेणे, अग्निपथ योजना बंद करणे, MSP सर्व पिकांवर आणि त्यांची किंमतवर 50% नफ्यात, दिल्लीला राज्याचा दर्जा, 2 कोटी नवीन रोजगार, भ्रष्टाचार संपवणे आणि GSTचे सुलभीकरण। गॅरंटी कुणाच्याही असो या सर्वसामान्यांच्या मदतीला येते का? या गॅरंटीचा भार आपली अर्थव्यवस्था पेलणार आहे का? चालू आर्थिक वर्षात बऱ्याचशा संस्थांनी 7च्या जवळपास आपल्या GDP वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात बऱ्याचशा संस्थांनी 7च्या आसपास आपला GDP वाढीचा दर जाहीर केला आहे। यात शंका नाही, परंतु हे प्रचलित परिस्थितीचे सूचक असू शकत नाही। भारत हा जलद विकासाच्या मार्गावर चालताना बरेच प्रॉब्लेम्स फेस करत आहे, जसे बेरोजगारी, महागाई आणि प्रामुख्याने श्रीमंत आणि गरीब यामधल्या अंतर। अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की त्यांनी या अंमलबजावणीचा खर्च न मोजता आव्हाने दिली आहे। UPAवर आर्थिक दूरदर्शीपणा याचा आरोप करत त्यांनी नेते राहुल गांधी यांना उत्तर देण्यास सांगितले आहे की त्यांनी केलेल्या घोषणांचा अर्थ म्हणजे जास्त कर्ज किंवा जास्त टॅक्सेस हे तर नाही। अर्थमंत्र्यांनी हा आरोप केला असल्याने त्यांना दुसरी बाजू म्हणजे त्यांच्या सरकारने गेल्या 5 वर्षापासून या कॉर्पोरेट्सला अप्रत्यक्ष अनुदाने दिली हे माहिती नाही का? श्रीमंतांना एवढ्या सबसिडी दिल्यामुळे काय झाले? रोजगार निर्मिती तर शून्याच्या जवळपास झाली आहे। शिवाय या व्यावसायिकांनी ज्या भागात काम सुरू केले ते क्षेत्र विकसित केल्याची आणि तिथल्या लोकल पॉप्युलेशनला एक प्रकारे सहभागी करून घेतल्याची उदाहरणे फारच कमी आहे। कारभार काही प्रमाणात सुधारला असेल, पण सत्ताधाऱ्यांचे श्रीमंत समर्थक धोरण हे या तळागाळातील विकास करण्याच्या आड येत असल्याचे दिसून येत आहे। भाजपच्या नेतृत्वाखालील NDA हे परत निवडून आल्यास ज्याची शक्यता बरीच दिसत आहे। आर्थिक धोरणात बदल करणे आवश्यक आहे। रोजगाराच्या मुद्द्याचे उदाहरण घ्या, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार भाषेत याचा फार कमी वेळेस नोंद आहे। त्यांनी केवळ सरकारी विकास कामांच्या जोड म्हणून रोजगारला समजले आहे व रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे ट्रॅक आणि कारखाने यांचे बांधकाम यांची आकडेवारी काढून आपल्यालाच विचारले आहे की या सगळ्या गोष्टीतून रोजगार निर्मिती होते की नाही। पण असे मानले जाते की या कामांमधून फक्त तात्पुरता रोजगार मिळतो आणि ज्या ठिकाणी देय कमी असतात त्या ठिकाणी पेमेंट कमी मिळते। जागतिक क्षेत्रात भारताचे नाव
प्रकाशित करण्यात मोदीजींचे प्रयत्न यांचे स्वागत आहे, परंतु मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन मागे राहू नये यासाठी प्रयत्न करणे, उपेक्षित आणि मागासलेल्या वर्गाचे डेव्हलपमेंट करण्यासाठी यांना आपल्या लोकसभेत सहभागी करून घेणे आवश्यक, तरच देशाचे आर्थिक पुनरुत्थान होईल. मतदारांना फक्त गॅरंटी देणे हा काही मंत्र नसावा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला या गॅरंटीज बद्दल काय वाटते हे मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.